सर्वांना सस्नेह नमस्कार. मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. मला या ठिकाणी येण्यासाठी वेळ झाला. आज आपण माझा नास्तिकतेचा प्रवास याविषयीच्या परिसंवादाच्या निमित्तानं जमलेलो आहोत. मी नास्तिक कसा झालो, इकडे माझा प्रवास कसा झाला, हे मी आपल्यासमोर आज विशद करेन. माझं एक लहानपणी असताना आमच्याकडे प्रत्येकाच्या घरी एक घोड्यावरचा देव नावाचा एक प्रकार असतो. एक कुलदैवी असते, एक कुलदैवत असतं आणि ह्या भागामध्ये घोड्यावरचा देव म्हणून एक प्रकार असतो. तो आमच्याकडचा देव म्हणजे ज्योतिबा. आणि मग आम्ही इथे ज्योतिबाच्या डोंगरावरती लहानपणापासून जायचो. त्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर एक प्रकार असायचा की सासनकाठी नावाचा एक प्रकार असतो त्या ठिकाणी. म्हणजे काय, काहीतरी एक उत्सव असतो, खोबरं असतं. ते खोबरं गुलालामध्ये बुडवलेलं असायचं आणि ते खोबरं मंदिरावरती टाकायचं. ते मंदिरावरून खाली पडलं की ते उचलून खायचं. असा एक तो प्रकार होता. मी साधारण मला वाटतं 4थीत 5वीत वगैरे होतो. ते खाली राड असायची, माती असायची. साधारण पावसाळ्याच्या काळामध्ये हा सगळा उत्सव असायचा आणि मला ते घाण वाटायचं खायला. मग ते खा की म्हणून माझ्या मागं लागायचे आणि मी काही ते खात नव्हतो. मग ती दरवर्षी त्याच्यावरून ठरलेला वाद अमुक तमुक. मग एक टप्पा आला की मला तिकडे यायचंच नाहीये. तुमचं तुम्ही जाऊन या. नाही, देव असं करतो. मी म्हटलं मी आणि देव बघतो. म्हणजे अशा प्रकारे एक लहानपणापासूनच एक विद्रोही म्हणण्यापेक्षा मला जे पटत नाही ते मला करायचं नाही, असा एक विचार लहानपणापासून माझ्या डोक्यामध्ये असायचा. आणखीन एक आमच्या घरामध्ये प्रकार असायचा की यल्लमा ही आमची कुलदैवत, आमच्या घराची वगैरे जे काय आमच्या घरचे फॉलो करत आले. माझे वडील 2007 साली वारले. त्यानंतर माझी आई मला असं त्या यल्लमा देवीला वर्षातून एकदा इथून एसटीनं कर्नाटकाच्या तिकडे घेऊन जायची. मग तिथे देवीला वगैरे जायचो. मी 2010ला असं आईला म्हणालो की एक वर्ष नाही जाऊन आपण बघूया काय होतंय. आता असंही बाबा गेलेले आहेत, आपण नाहीतरी सकाळी भात आमटी खातो, रात्री आमटी भात खातो, असंही काही फरक पडत नाही आहे. आपण देवीला 3 वर्ष जातोयच की, आता नाही जाऊन बघूया म्हणलं एकदा. मग ती चिडचिड वगैरे सगळी झाली. मग मी 2010 साली म्हणलं एकदा बघूया तर काय होतंय. नाही, देवी कडक असते. मग ठीक आहे. मग ते मी म्हटलं मग काय, मी काही येणार नाही. मग आईचाही जात राहिली वगैरे वगैरे. असा हा सगळा प्रवास होत असताना मी टीव्हीवरती निखिल वागळेंचे आजचा सवाल, त्यानंतर तुम्हाला सांगतो ग्रेट भेट, हे सगळे मी कार्यक्रम बघायचो. माझ्या नास्तिकतेच्या प्रवासामध्ये निखिल वागळेंनी चालवलेले जे कार्यक्रम होते IBN लोकमतचे, ह्याचा एक फार मोठा माझ्यावरती प्रभाव होता. दुसरी गोष्ट, मी 2015 सालापासून दैनिक लोकसत्ता वाचतो. माझा सगळ्यात आवडता पेपर आहे आजही. माझ्याकडे हिंदू, एक्सप्रेस आणि लोकसत्ता गेल्या 5 वर्षातले तारीख निहाय संग्रही आहेत आजही. तर हे लोकसत्ता वाचत असताना बऱ्याच गोष्टी मी वाचत असतो. आणि लोकसत्ता वाचण्याचं निमित्त आलं कसं, तर 13 साली माझा मोठा अपघात झाला. पुण्यामध्ये जात असताना मी 40 दिवस दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. आणि त्या काळामध्ये मग मला काय करायचं म्हणून मग मी लोकसत्ता पेपर चालू करून तिथं मी ते वाचत होतो. त्यातनं एक माझ्यामध्ये एक विचार रुजला की आपण विचार केला पाहिजे. चिकित्सकपणे अनेक लोक मांडत असतात आणि आपल्यामध्ये एक चिकित्सक वृत्ती तयार झाली पाहिजे. आणि मग मी हळूहळू वेगळ्या गोष्टींचा विचार करणं, चिकित्सा करणं ह्या गोष्टींकडे वळायला लागलो. आणि मग मनामध्ये मला एक प्रश्न यायला लागला की यल्लमा कोपते, पण आपण कधीच ऐकलं नाही की महावीर कोपतो. बुद्ध कडक असतो किंवा आदिनाथ कधीतरी कोपतो, म्हणजे जैनांचे जे 24 तीर्थंकर वगैरे आहेत. मग असा विचार मनामध्ये यायला लागला. परत एक प्रश्न पडायला लागला की भूत काढण्याचा विधी असतो. मी जैनांना कधी भूत काढताना बघितलं नाही. बुद्धिस्ट लोकांच्यात ही कल्पना आहे की नाही माहीत नाही, पण असे मला मनामध्ये सतत प्रश्न यायला लागले. दुसरी गोष्ट अशी झाली की ही चिकित्सा करत असताना जो पहिला अपघात झाला त्यावेळेला मला असं वाटायचं की आपण देवामुळे वाचलो. नंतर मला हे जसं खरे म्हणाले की सावरकर आले पुन्हा, कारण आम्ही मूळचे तिकडचे. सावरकर आले पुन्हा डोक्यात की देव असेल तर त्यांना अपघातच करायला नाही पाहिजे होता माझ्याकडे ते संरक्षण यंत्र वगैरे काय काय दिलं होतं, अपघात संरक्षण यंत्र वगैरे, तरी अपघात झाला होता. त्यानंतर आणखीन एक, म्हणजे एक मोठा अपघात, त्यानंतर ते संरक्षण यंत्र दिल्यानंतर परत एक दुसरा अपघात झाला होता. म्हणजे हे काय मालिका थांबत नव्हती. ह्यातनं मी चिकित्सक होत गेलो. माझे काही वाचन वाढलं आणि वाचनामधून इथपर्यंत आलो. बेसिकली माझा जो नास्तिकतेचा प्रवास झाला किंवा कुणाचाही जो होतो, माझं त्याच्यामधलं मत असं आहे की लोक जोपर्यंत विचारशील नसतात तोपर्यंत लोक ह्या प्रवासाला लागत नाहीत. आपल्याला लहानपणापासून विचार करायला शिकवलेलं नाही.
हा आपला सगळ्यात मोठा ड्रॉबॅक असतो. आपल्याला काय सांगितलंय, आपण त्या संस्कारामध्ये वाढलो, मोठ्यानं बोलतोस, उलटं बोलतोस, गप्पा बस. वाक म्हणलं की वाकायचं, लोमतंय काय म्हणून विचारायचं नाही, छाप संस्कारामध्ये आपण वाढलो. आपल्याला बघा शाळेमध्ये लहान मुलं प्रश्न विचारतात. प्रश्न विचारणारी मुलं आगाऊ ठरवली जातात. म्हणजे ही चिकित्सेची वृत्ती पाहिजे ना, म्हणजे की शिक्षक असतात ते त्यांना प्रश्न विचारणारी मुलं आवडत नाहीत. म्हणून मी कायम असं म्हणतो की आपल्याकडे म्हणून सॉक्रेटिस जन्माला येत नाही. नास्तिकतेचा जो प्रवास आहे तो अशा टप्प्यानं माझा पुढे येत राहिला. दुसरी गोष्ट अशी आहे की नास्तिकतेच्या प्रवासामध्ये श्रद्धा हा फॅक्टर फार महत्वाचा आहे. तर माझी बायको इथं बसलेली आहे प्रतीक्षा. मी अनेकांना माझ्या धार्मिक मित्रांना उदाहरण देतो. मी त्यांना विचारतो की तुम्ही म्हणता श्रद्धा ठेवा. म्हणलं श्रद्धा हा प्रकार कसा आहे, हा आज नवीन एक उदाहरण देतो. म्हणलं माझ्या शेजारी एखादी मुलगी किंवा बाई बसली असेल आणि मी तुम्हाला असं म्हणालो, काय नाही श्रद्धा ठेवा, माझी बायको आहे. तुम्ही ठेवणार का श्रद्धा? तुम्ही विचारणार ना, तुमचं काय मॅरेज सर्टिफिकेट आहे का, तुमच्या लग्नाला लोक कोण होते, ह्याचा पुरावा काय. तर काय आहे, हे देवाधर्माच्या बाबतीत कुठंही पुरावा किंवा कुठल्याही प्रकारचं लॉजिक ह्या दोन गोष्टींचा ते संबंध येऊ देत नाहीत. दुसरी गोष्ट मी त्यांना असं सांगितलं की हे जसं बायकोच्या बाबतीत घडलं तसं तुम्ही तुमच्या पूजेच्या बाबतीत सांगा ना. म्हणजे वर्षानुवर्ष सत्यनारायणाची पूजा घालणारी लोक मी बघितलेले आहेत, पण त्यांची आर्थिक परिस्थिती तिथंच असते. जसं मी त्यांना असं म्हणायला लागलो, मला प्रश्न पडायला लागला की आपण जर का एखाद्या आजारावरती, एखाद्या विकारावरती एखाद्या डॉक्टरचा आपल्याला गुण येत नसेल, आपल्या तब्येतीत फरक पडत नसेल तर आपण डॉक्टर बदलतो. तसं तुम्ही निदान पूजा तर बदलून करून बघा. धाडस नाही. दोन गोष्टी निरीक्षणामध्ये आहेत, देवाचं आणि धर्माचं अस्तित्व हे दोनच गोष्टींवर टिकलेलं आहे. एक भीती आणि दुसरा आहे आमिष. म्हणजे काय झालेलं आहे की तुम्ही जर का गरीब असाल, मध्यमवर्गीय असाल, तुम्हाला काहीतरी प्रगतीची अपेक्षा असेल तर तुम्हाला आमिष दाखवणारी पूजापाठ, कर्मकांड, विधी हे सांगितलेली आहेत. आलं का लक्षात? म्हणजे आमिष. तुम्ही सत्यनारायणाची पूजा घातलं की तुमचं असं कोट कल्याण होतं. दुसरी काय, सतत भीती घातलेली आहे. भीती म्हणजे काय की तुम्ही असं केलं नाही तर तसं होणार, तसं केलं नाही तर तसं होणार. आणि ही सतत भीती आणि आमिष ह्याच्या दडपणाखाली माणूस सतत राहत असतो. ही आपण भीड चेपली पाहिजे. दुसरी एक गोष्ट अशी असते की लोक काय म्हणतील. बरोबर आहे ना? सतत एक तुम्हाला सामाजिक भीड असते, ती सतत तुम्हाला चेपत असते आणि तुम्हाला ती नाकारण्याचे एक धाडस तुमच्यामध्ये येणं आवश्यक असतं. तुम्ही ज्या वेळेला एखादी भूमिका घेता, ती सुस्पष्टपणे घेता, त्यावेळेला तुमच्या मनामध्ये क्लिअर असलं पाहिजे की तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागेल. तुमच्यामध्ये जर का किंमत चुकवण्याचं धाडस असेल तरच तुम्ही राहुल दादा जाहीर भूमिका घेऊ शकता. माझ्याकडे ते किंमत चुकवण्याचं धाडस आहे. मी राजकारणामध्ये काँग्रेसचा सांगली जिल्ह्याचा सरचिटणीस म्हणून काम करतो. मी गेली 2 वर्ष सगळ्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे, मी धार्मिक कार्यक्रमांचं आमंत्रण स्वीकारणार नाही. आता ह्यातनं काय आहे, मला कल्पना आहे माझ्या या भूमिकेमुळं मला नगरसेवक व्हायला अडचण आहे, निवडून यायला अडचण आहे. आलं का लक्षात? पण एक गोष्ट आहे की तुम्हाला हिची किंमत चुकवण्याची मानसिकता करावी लागेल. विचार जगायचे असतील, तुम्हाला तत्वनिष्ठ राहायचं असेल तर त्याची किंमत ही चुकवावीच लागते. तुम्हाला राजकीय प्लॅटफॉर्मवरून आणि सामाजिक प्लॅटफॉर्मवरून काम करत असताना दोन्ही क्षेत्रांचे नियम वेगळे आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक वेळेला असं सांगतात की तडजोडी कराव्या लागतात, अमुक कराव्या लागतात, तमुक कराव्या लागतात. मी अनेक लोकांना सांगतो की गणपतराव देशमुख 5 पैशाची वर्गणी न देता 55-60 वर्ष आमदार होते. तुम्हाला हे ठामपणे मांडता आलं पाहिजे. मी अनेक वेळेला उदाहरण देतो छत्रपती शिवाजी महाराजांचं. मला एक प्रश्न पडायचा की हिंदू धर्मानुसार समुद्र ओलांडणं हे पाप आहे. मला फारसे माझ्याकडे पुरावे किंवा काय मला माहिती नाही. मी असंही ऐकलं होतं की लोकमान्य टिळक विलायतेला गेले होते तिकडे आणि तिकडून इकडे भारतात आले, त्यावेळेला शेणाचा गोळा खाऊन त्यांनी काहीतरी प्रायश्चित्य वगैरे केलं होतं. फारसं मला त्याबद्दल माहित नाही, पण असं काहीतरी मी ऐकलं होतं. हे प्रश्न असा पडला की शिवाजी महाराजांचा कार्यकाळ आणि टिळकांचा कार्यकाळ याच्यामध्ये जवळपास 200 वर्षाचा अंतर आहे, 200-300 वर्षाचा. पण त्याच्या आधी बघा छत्रपती शिवरायांनी काय केलं, शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली. म्हणजे काय केलं, त्यांनी सकृती दाखवून दिलं की तुम्ही काळाच्या गरजेनुसार वर्तन केलं पाहिजे. म्हणजे अशी काही छोटी छोटी उदाहरणं माझ्या समोर यायची. शिवाजींनी आरमार उभं केलं, ज्या काळामध्ये समुद्र ओलांडणं पाप होतं हे त्याच्यानंतर सुद्धा काहीशे वर्ष मानलं जायचं. त्याच्याही आधी त्यांनी आरमार उभं करून हे काय ओलांडणं पाप बीप नसतंय असं काही नाही. समुद्रामधल्या सुद्धा त्यांच्या मोठ्या लढाया आहेत, आपल्याला त्यांच्या सगळ्या जमिनीवरच्या लढाया माहीत आहेत.
पण समुद्रामध्ये सुद्धा त्यांचं मोठं लढाई आहे, तिथलंही बरंच काही कार्य आहे. तर असे जे छोटे छोटे विचार आहेत ते समोर यायचे, ही उदाहरणं त्याच्यावरती विचार करत बसणं, त्याच्याशी काही लोकांच्या वरती चर्चा करणं, अशातनं मी हळूहळू ह्या टप्प्यापर्यंत आलो. आमच्या घरामध्ये, आम्ही नवीन घरामध्ये राहायला गेलो. त्यावेळेला आम्ही आमच्या घरामध्ये कुठलाही पूजापाठ, कलशविधी केला नाही. मला लोक विचारायचे, निदान कलश पूजा तरी करा. अरे चमचाभर शेण खाल्लं का आणि बुट्टीभर शेण खाल्लं का एकूण एकच ना, तेवढं करा एवढं करा काय असतं हे ठामपणे उभं राहावं लागेल. दुसरी गोष्ट असते की नातेवाईकांची सातत्यानं. माझं असं म्हणणं आहे की की घरातलं वातावरण नको रे, मी जाऊन फक्त येतो, ते काय माझ्या मनात नसतं, पण बसायचं म्हणून मी पूजेला बसतो, असला सुद्धा एक मी वर्ग पाहिलेला आहे. पण मी ह्यातलं काही पाळत नाही. मी ठामपणे सांगतो, मला हे पटत नाही, मी करणार नाही. दुसरी एक गोष्ट आहे की हळदी कुंकाचे विधी असतात. माझी बायको या ठिकाणी बसलेली आहे. माझी बायकोला मला वाटतं विद्या बाळ त्यांचा काहीतरी त्याच्यावरचा एक मी व्हिडिओ दाखवला होता. माझी बायको हळदी कुंकू वगैरे काही विधी ती जात नाही. म्हटलं मी मेल्यानंतर तुझं अस्तित्व नाही असं काही नाही, तुला तुझं आयुष्य आहे आणि माझ्या नंतर सुद्धा तू ते आनंदाने जगलं पाहिजेस, सन्मानपूर्वक जगलं पाहिजेस. म्हणजे तो कुंकवाचा धनी, कुंकवाचा मका ते मालक वगैरे ह्या ज्या संकल्पना असतात तर ते तुम्ही नाकारलं पाहिजे. दुसरी एक गोष्ट आहे की माझ्या डोक्यामध्ये जे विचार येत असतात ते सातत्यानं मी माझ्या सोबतच्या लोकांच्या सोबत बोलत राहतो. मला काही वेळेला सांगितलं की तुम्ही अमुक एका विशिष्ट समुदायामध्ये जन्माला आलेला, तुम्ही त्या संघटनेचे प्रमुख व्हा, तुम्ही त्या संघटनेची जबाबदारी घ्या आणि काम करा. मी स्पष्टपणे जातीय लेवल असलेल्या संघटनांचा काम करण्यासाठी आजपर्यंत नकार देत आलेलो. ह्या सगळा हा माझा नास्तिकतेचा प्रवास आहे. तर माझं सांगणं इतकंच आहे की आपण अधिकाधिक लोक ह्या विचाराकडे यावीत, यासाठी आपण लोकांना आधी विचार करण्यासाठी प्रवृत्त करावं. डॉक्टर दाभोळकर असं म्हणायचे की लोक तुम्ही विचार करायला का घाबरता. तर अंधश्रद्धा निर्मूलन, नास्तिकता हे फार लांबचे टप्पे आहेत. निदान आधी लोक विचार करायला सुरू होऊ देत, चिकित्सा करायला सुरू करू देत, म्हणजे काय निदान डोकं वापरायला सुरू करू देत. इतकं जरी झालं तरी त्यांनी आपल्या दिशेनं प्रवास सुरू केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही, असं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.